तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही खूप दिवसांची वाट बघत होते. वाट कशाची? नवोदय रिझल्ट 2026. तर नवोदय रिझल्ट 2026 हा लागलेला आहे. तर नवोदय रिझल्ट 2026 बघायचा कसा आणि आपल्याला काय स्कोर आलाय आणि आपण सिलेक्टेड झालो आहोत की नाही हे आपण व्यवस्थितरित्या बघणार आहोत. लवकरात लवकर तुमच्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवायचं आहे. आता सर्वात मोठा प्रॉब्लेम येतोय की लिंक्स ओपन होत नाहीयेत. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकणार आहे मी. तरीही नाही झाली तरीही तुम्ही काय करायचं, cbset.it.in cbsc 2026 अशी ही लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही काय करायचंय, क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप काय करणार आहोत, रिझल्ट बघणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की रिझल्ट हा व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत नक्की कळणार आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किती मार्क्स मिळालेत. म्हणजे हा रिझल्ट 6वीच्या क्लासचा आहे, पण आपल्याला दाखवता काय की 6वी आपण कन्फ्यूज होतोय. तर मग आपल्याला हाच काय की आपण इकडून 5वी मधून जे 6वीला गेलोय त्याच्यासाठी आहेत, म्हणजे 5वीच्याच क्लासचा रिझल्ट आहे महाराष्ट्राचा. तर आपण व्यवस्थितरित्या बघूयात. आपल्या हॉल तिकीटवर आपल्याला व्यवस्थित दिलेले आहेत बघा. स्कॉलरशिपचं आपल्याला हॉल तिकीटवर दिलेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला भरायचा आहे रोल नंबर. काय? एंटर युअर रोल नंबर. तर आपला रोल नंबर भरूयात आपण. तर रजिस्टर नंबर आणि रोल नंबर वेगळा आहे. तर एक रोल नंबर भरूयात का, 2305 931. ज्यांचा भरला जात नाहीये त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांचा आम्ही भरून देऊ. आम्ही इथेच लगेच बघणार आहोत. त्यांचा लगेच आपण काय करणार आहोत, इथे बघून घेऊयात त्यांचा रिझल्ट. 11 2000 किती आहेत, 15. व्यवस्थित बर्थ डेट वगैरे आपली सिलेक्ट करायची आहेत आणि त्याच्याच नंतर आपल्याला सर्व काही व्यवस्थितरित्या रिझल्ट वगैरे इथे कळणार आहेत. आता बघा, इथे मी काय केलंय, रोल नंबर आणि डेट व्यवस्थितरित्या भरून घेतली आहे. त्याच्याच नंतर आपण जर चेक रिझल्ट वर केलं तर इथे आपला रिझल्ट एकदम क्लिअर डाटा येतोय. तर आपल्याला याच्यात सगळं कळणार आहे बघा. नाव पण आलंय, त्याच्याच नंतर रोल नंबर आला आहे, आपल्याला कोड पण येतो आणि त्याच्याच नंतर नेम, रजिस्टर नंबर सत्यम ज्ञानेश्वर जाधव, कोणत्या एरियामधून, बॉय गर्ल, आपली डेट ऑफ बर्थ. आणि इथे काय येत आहेत, मेंटल ॲबिलिटीला किती स्कोर आहे, 40, अरिथमॅटिकला 10. हे सगळं आपलं काय आहेत, ओव्हरऑल रँक आहेत. आता रँक काय आलाय ह्या मुलाचा, एक मुलगा 6446. यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर ऍडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट. म्हणजे तुम्ही शेवटच्या लिस्ट मध्ये पात्र झालेले नाहीयेत. पण अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, आपला याचा स्कोर बघू शकतात. आता याच्यात तुम्हाला कोणत्या कोणत्या जिल्ह्याचा कसा कसा नंबर आलाय हे मला कळवायचंय. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ बघतायत आणि तुम्हाला जर व्यवस्थितरित्या सांगतोय की तुम्हाला जर रिझल्ट बघता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काय केलेलं आहे, लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तर आहेच, त्याचबरोबर तुम्हाला अजून वेबसाईटचा प्रॉब्लेम येतोय बघा. इथे सांगतोय सगळं. तुम्हाला वेबसाईटचा प्रॉब्लेम येतोय, वेबसाईट. तर वेबसाईटसाठी मला 9172278378 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. म्हणजे काय की मी तुम्हाला काय करेल, वेबसाईट प्रोव्हाइड करेल. आणि त्याचबरोबर अजून याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रॉब्लेम येतोय की तुमचा रिझल्ट दिसत नाहीये, परत अजून JNVचे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, तर जवाहर नवोदयच्या विद्यालयाचा आता भरपूर मुलांना हेच कन्फ्युजन झालं की आम्ही तर 5वीचा फॉर्म भरला होता, हा 5वीचा रिझल्ट आहे का 6वीचा रिझल्ट आहे. मग हा 5वीचाच रिझल्ट आहे, तुम्ही 5वी मधून 6वी साठी जातायत तर हा त्याचाच रिझल्ट आहे. आणि महाराष्ट्राचा रिझल्ट हा व्यवस्थितरित्या दर्शवतोय. तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट बघायचा आहे. रिझल्ट कसा बघायचा हे स्टेप बाय स्टेप तर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलंय. अजून तुम्हाला काही अडचणी येत आहेत तर मला नक्की कळवा. आणि तुम्हाला सर्वांना काहीही स्कोर आलेला असेल तरीही तुम्ही टेन्शन घेऊ नका. अजून भरपूर काही एक्झाम्स आहेत आपल्या पुढे, आपण त्याच्यात चांगला स्कोर करूयात. कळालं? फक्त एवढंच सांगायचंय. हा रिझल्ट चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.